हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. आपण प्रिव्हियसली अपियर्ड क्वेश्चन करतो IITचे रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. हा एक मॅट्रिक्स मॅच टाईपचा क्वेश्चन होता जो IIT JEEच्या 2010 मध्ये विचारला गेला होता. आणि क्वेश्चन बघून थोडं सिम्पली सॉल्व्ह करू शकतो. बघा, इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स काहीतरी म्हटलं. आपण पहिले ए ला सॉल्व्ह करूया. लेट्स से सपोज ए माझ्याकडे दिला आहे. ए ची व्हॅल्यू चेक करूया आपण. लेट अस सपोज दिलं आहे आपलं मॉड ऑफ z मायनस आय टाइम्स मॉड ऑफ z चा फुल मॉड मायनस z प्लस आय टाइम्स मॉड z इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता बघा इथे मॉड z जो आहे तो मॉड z चा अर्थ काय? एक नंबर आहे, रिअल नंबर आहे. रिअल नंबर मल्टिप्लाय केला आहे. आता जर समजा हा रिअल नंबर आहे एक काहीतरी, तर z पासून एक नंबर मायनस आणि हा जर समजा राईट साइडला पाठवला मी, सपोज मी एक काम करतो, ही मायनस साइन आहे तिकडे 0 राईट साइडला तिकडे पाठवतो. बेसिकली काय झालं, आय टाइम्स मॉड z जे आहे तो z प्लस आय टाइम्स मॉड z. ठीक आहे, हे दोन्ही इक्वल झाले. याचा अर्थ काय बेसिकली की एक माझा z जो नंबर आहे तो हा नंबर जो असेल पहिला मायनस आय, हा दुसरा नंबर आहे मायनस प्लस आय. या दोघांच्या मध्ये का बरं? कारण की त्या या दोन पॉइंट पासून z चा डिस्टन्स काय फिक्स आहे. आता प्रश्न पडेल की मॉड z आहे, मॉड z चं काय करायचं? तुम्ही काय करू शकता, मॉड z ला बाहेर काढू शकता. जर मॉड z बाहेर काढला तिथे z अपॉन मॉड z होणार. सो बेसिकली हा युनि मॉड्युलर होणार, म्हणजे त्याचे मॉड्युलस किती राहणार? 1. इथे पण मॉड z बाहेर काढला तर काय झालं? z अपॉन मॉड z, एक सेकंड, z अपॉन मॉड z प्लस. सो बेसिकली हा जो नंबर आहे युनि मॉड्युलर का आपण म्हणतो? एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर त्याच्या मॉड्युलसने डिवाइड केलं तर युनि मॉड्युलर बनतो. तर दोन्ही साइडला मॉड z कॅन्सल झालाय. हा जो नंबर आहे, हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा नंबर काय? हा मायनस आय आणि प्लस आय या दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या मध्ये आहे. मध्ये म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा नंबर इथे असेल मायनस आय, हा नंबर इथे असेल प्लस आय. दोघांच्या मध्ये काय असेल? z असेल, z बाय मॉड z. राईट. आता z बाय मॉड z म्हणजे काय झाला? दोघांच्या मधला नंबर जर म्हटलं इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे तर मधात काय झाला? 0. सो बेसिकली z बाय मॉड z किती झाला? 0 झाला. आता z बाय मॉड z हा जर का 0 झाला, z बाय मॉड z हा जर का सपोज 0 झाला आणि z ची व्हॅल्यू काय? 0 नाही आहे. ठीक आहे. मिड पॉइंट जर असेल तर हा काय झाला? 0 होत असेल. पण आपण ऑलरेडी म्हटलंय की z इज नॉट इक्वल्स टू 0, कारण 0 राहिलं तर मग ते कॉम्प्लेक्स नंबरला काही सेन्स बनत नाही. 0 नाही पकडला म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर या लाईनवर असेल, तो या लाईनवर जर तो असेल याचा अर्थ ही जी इमॅजिनरी ऍक्सिस आहे आपली, मी प्रॉपर आय आणि मायनस आयच्या मध्ये काढतो व्हर्टिकल लाईन काढून इमॅजिनरी पार्टसाठी. सो बेसिकली म्हणायचा अर्थ काय की हा मायनस आय आणि प्लस आयच्या मध्ये आहे. मायनस आय प्लस आय कुठे राहते? आपली वाय ऍक्सिसवर, इमॅजिनरी ऍक्सिसवर. इथे कुठेतरी प्लस आय असेल, इथे कुठेतरी काय असेल? मायनस आय असेल. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तो मध्ये राहील आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठे आहे? 0 वर. म्हणजे तुमचा जो झेड आहे तो प्रत्येक वेळेस काय राहणार आहे? या नंबर लाईनवर राहणार आहे. आता ही जी नंबर लाईन आहे ही नंबर लाईन कुठली आहे? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजे काय? रिअल नंबरची लाईन. रिअल नंबर लाईनवर काय असते? इमॅजिनरी पार्ट ऑफ z काय असते? 0. असं तुमचं असेल. सो इमॅजिनरी पार्ट ऑफ z इक्वल टू 0 कुठे आहे? q वर. सो पहिलं आपल्याकडे रिलेशन मिळालं की a साठीची आन्सर आपल्याला मिळालं आहे इमॅजिनरी पार्ट इक्वल्स टू 0. हे झालं p साठी, सॉरी a साठी q. दुसरे कुठे इमॅजिनरी पार्ट इक्वल टू 0 आपल्याकडे अवेलेबल नाही, तर आपलं पहिलं आन्सर झालं फॉर a इट इज q. तर आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. बघा, क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे मॉड ऑफ z प्लस 4 प्लस मॉड ऑफ z मायनस 4 इक्वल्स टू 10. आता असे टाईपचे इक्वेशन ज्याच्यामध्ये z मध्ये काहीतरी प्लस किंवा मायनस केलं असेल आणि इक्वल टू काहीतरी आन्सर असेल, याच्यामध्ये आपल्याकडे दोन कंडिशन अवेलेबल आहेत. एक तर इट इज अ पॉसिबिलिटी ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, एक हा स्ट्रेट लाईन असेल किंवा इट इज अ इलिप्स. स्ट्रेट लाईन किंवा इलिप्स असेल. आता स्ट्रेट लाईन साठी कंडिशन काय की या दोन पॉइंटचं डिस्टन्स तिसऱ्या पॉइंटच्या बरोबर असलं पाहिजे. सो 4 प्लस 4 इक्वल्स टू, जर समजा आपण 10 केलं जे पॉसिबल नाही, सो देअरफॉर इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन. ही आपली कंडिशन मिली का मात्र.
उरलं काय इलिप्स. इलिप्स मध्ये हा 4 आणि -4 किंवा हा -4 आणि 4 म्हणजे मी याला जर असं लिहिलं z मायनस -4 z मायनस z1 प्लस z मायनस z2 हा z1 आहे हा z2 आहे इक्वल्स टू 10. हा काय बनवते इलिप्स बनवते. हा जर आपण इलिप्स बनवला सपोज असा इलिप्स बनला आपला याच्यामध्ये फोकस कुठले पॉइंट आहे. एक पॉइंट आहे आपला -4 दुसरा पॉइंट आहे आपला समजा 4 आणि इथे फक्त मिडल पॉइंट असेल आणि ही जी व्हॅल्यू आहे 10 हे काय टोटल डिस्टन्स मेजर ॲक्सिसचा. सो बेसिकली अशा प्रकारे दिस इज 2a इज इक्वल्स टू किती झाला 10. मग तुम्हाला जर थोडं इलिप्सचं नॉलेज असेल माहीत असेल की इसेंट्रिसिटी काय असते तर 2ae शुड बी इक्वल्स टू दोघांचा डिस्टन्स दॅट इज 8. मग 2a इज इक्वल्स टू 8 झालं. 2a ची व्हॅल्यू किती आहे ती झाली 10 इंटू e इज इक्वल्स टू 8 आणि तुम्ही e काढणार e तुमचं झाला 8/10 सो इट इज इक्वल्स टू 4/5. सो एक इलिप्स आहे ज्याची इसेंट्रिसिटी किती आहे 4/5 आणि इलिप्स असताना आपल्याकडे इथे एकच पॉइंट आहे बाकी तुम्हाला कुठे लाईन दिसणार नाही. ही एक हा पण एक रिजन आहे हा पण एक रिजन आहे हा पण एक रिजन आहे लाईन कुठेच नाही आहे. तर हा जो सेकंड कंडिशन आहे हा कशा सॅटिस्फाय करतो पी ला सॅटिस्फाय करतो. ही झालं आपलं सेकंड कंडिशन. आता आपण जाऊया थर्ड कंडिशन कडे. राईट तर थर्ड क्वेश्चन कडे येऊया. बघा क्वेश्चन मध्ये दिला आपल्याला ओमेगा इक्वल्स टू 2. आता मॉड्युलस दिला आहे समजा मी आर्ग्युमेंट ॲज्युम केला की लेट याचा आर्ग्युमेंट आहे आपला थिटा. रिझन काय काही रिझन नाही स्पेसिफिकली आर्ग्युमेंट काय थिटा आहे आणि मग हा ओमेगा बनणार समजा कॉम्प्लेक्स नंबर बनवायचा असेल तर डब्ल्यू इक्वल्स टू काय झाला आहे 2 टाइम्स कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. राईट ओके. आता आपल्याला पाहिजे ओमेगा मायनस 1/ओमेगा. सॉल्व करूया. सो ओमेगा मायनस 1/ओमेगा काय होणार हा झाला 2 इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. राईट आणि मायनस आता 1/ओमेगा म्हणजे 1/2 झाला आणि ही जर व्हॅल्यू खाली डिवाइड मध्ये गेली त्याचा पॉवर किती होते -1 समोर मल्टिप्लायला आला तर मायनस आय साइन थिटा. हे आपण रूट्स आपल्या पॉवर्स मध्ये बघितलं आहे आपण हे कॉम्प्लेक्स नंबरच्या युलर फॉर्म मध्ये सॉल्व केलं आहे. याला सिम्पली सॉल्व करून बघा काय होतं तर 2 cos theta minus half. So 2 cos theta minus half cos theta. राईट आणि जर आपण आय कॉमन काढला हा 2 sin theta आणि मायनस मायनस झाला प्लस. सो प्लस 1/2 sin theta 1/2 sin theta. याला सिम्प्लिफाय करा तुम्हाला आन्सर मिळेल. एकदम सिम्प्लिफाय केलं तर 2 मधून अर्धा गेला तर 3/2 cos theta. राईट आणि नेक्स्ट प्लस आय टाइम्स 5/2 sin theta. आता बघा हे कॉम्प्लेक्स नंबर तर आपल्याला हा मिळाला. सपोज हा कॉम्प्लेक्स नंबर जो काय मिळाला हा माझा झेड आहे. राईट आता झेड आहे मला काय काढायचं याचं मला काढायचं लोकस. लोकस काढायसाठी आपण थिटा आणि आर मध्ये सॉल्व करता येत नाही बरोबर. आपण त्याला एक्स आणि वाय मध्ये पकडून घेऊ. सपोज हा एक्स आहे आणि हा आय वाय आहे. मग रिअल पार्टच्या बरोबर असेल इमॅजिनरी पार्टच्या बरोबर. म्हणजे मला काय मिळालं बघा एक्स इज इक्वल्स टू 3/2 cos theta. इथून जर मी समजा cos theta ची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर cos theta किती होणार हा डिवाइडला जाईल. सो असंच ठेवतो याला x डिवाइड बाय 3/2 इक्वल्स टू cos theta. सेम लॉजिक मध्ये जर मी y इक्वल टू ठेवलं तर हा मला मिळाला 5/2 sin theta आणि याला जर मी समजा y डिवाइड बाय 5/2 लिहिलं तर हा झाला sin theta. आता माझ्याकडे sin theta आहे cos theta दोघांचं स्क्वेअर करा ऍड करा तर मला मिळाला sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इक्वल्स टू 1. इथे येतो 1. काय केलं मी इथे cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर करा. हे जर मी राईट साइडला केलं असेल तर लेफ्ट साइडला करू शकतो. लेफ्ट साइडला केलं तर मला मिळालं x स्क्वेअर डिवाइड बाय 3/2 चा स्क्वेअर. ठीक आहे आणि प्लस y स्क्वेअर डिवाइडेड बाय 5/2 चा स्क्वेअर. आता हे जर तुम्हाला इक्वेशन माहित असेल दिस इज द इक्वेशन ऑफ इलिप्स. हे इक्वेशन कशाचं आहे इलिप्सचं आहे. आता इलिप्सचं इक्वेशन तर सॉल्व तर करायची गरज नाही. का बरं गरज नाही कारण की बघा इलिप्सचं इक्वेशन तर आपल्याकडे इलिप्सचं एकच ऑप्शन दिलेलं आहे. हे जे ऑप्शन आहे इलिप्सचं एकच आहे.
दिस सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ इलिप्स. याच्यासाठी पण क्यू भेटला, पण तरी आपण एकदा इसेंट्रिसिटी काढून बघूया. सो इसेंट्रिसिटीसाठी आपण काय करणार आहे, फॉर्म्युला यूज करायचा. कुठे लिहू. ओके, इसेंट्रिसिटी काढून बघा इलिप्सची. E इज इक्वल्स टू असते 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आता लक्षात ठेवा मोठा नंबर कुठला आहे, हा मोठा नंबर आहे, तर लहान डिवाइडेड बाय मोठा करू आपण. सो 3 स्क्वेअर डिवाइड बाय 2 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर डिवाइड बाय 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर कॅन्सल. हा झाला बेसिकली E इज इक्वल्स टू, ठीक आहे, 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर बाय 5 चा स्क्वेअर. ई स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. सो E इज इक्वल्स टू बेसिकली 4/5. म्हणजे आपण म्हणू शकतो की इसेंट्रिसिटी 4/5 आहे, त्यामध्ये सॅटिस्फाय करतो. सेकंड, आता हे इसेंट्रिसिटी आहे त्याची मेजर ऍक्सिस झाली. मेजर ऍक्सिस 5/2 म्हणजे किती झाली, 2.5. तुम्ही मॉड्युलस घेऊन पण करू शकता मॅक्सिमम व्हॅल्यू. 2.5 इज ऑलवेज लेस दॅन 3. तर झेड ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती होऊ शकते, 3 च्या वर नाही. डिस्टन्स लक्षात ठेवा, मॉड झेड आहे, मॉड झेड. त्याच्यासोबत काय आला, हा पण व्हॅल्यू आलेली आहे, राईट. आता आपण जाऊया आपल्या चौथ्या पॉईंटकडे. चौथा पॉईंट काय म्हणते चेक करूया. नंबर 4 मध्ये आपल्याकडे आहे नंबर डी साठी ऑप्शन. परत सेम कंडिशन, पण इथे मॉड ओमेगा दिला आपल्याला 1. सो परत मी अज्युम करतो की ओमेगा इज इक्वल्स टू मॉड्युलस 1 आहे, तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आणि आपल्याला काढायचं आहे झेड इक्वल्स टू ओमेगा प्लस 1/ओमेगा. व्हॅल्यूज पुट करा. हा झाला कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, ठीक आहे. आणि हा काय होणार, प्लस कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. दोघांचे ऍडिशन, का बरं, रेसिप्रोकल आहे. प्लस आय साइन थीटा मायनस आय साइन थीटा कॅन्सल, आपल्याला मिळालं 2 टाइम्स कॉस थीटा. आता चेक करा झेड इक्वल्स टू काय, कॉम्प्लेक्स नंबर साठी x प्लस आय वाय. आता इथे बघा, इथे इमॅजिनरी पार्ट आहेच नाही, त्याच्यासोबत किती आहे, 0. तर पहिली कंडिशन निघाली आपल्याला की इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज इक्वल्स टू 0. सो इमॅजिनरी पार्ट ऑफ z इक्वल टू 0 कुठे आहे, हा आहे क्यू मध्ये. इमॅजिनरी पार्ट ऑफ z इक्वल्स टू किती आहे, 0. तर आपल्याला क्यू मिळाला परत या पॉइंट साठी, राईट. आणि नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे शेवटी की आता मॉड्युलस कोड ह्यात रिअल पार्ट आहे. सो मॉड्युलस ऑफ x शुड बी इक्वल्स टू 2 कॉस थीटाची व्हॅल्यू, बरोबर. आता कॉसची व्हॅल्यू काय असते, हमेशा -1 पासून 1 पर्यंत, ठीक आहे. आणि कॉसची जर व्हॅल्यू आपण घेतो म्हटलं 2 ने मल्टिप्लाय करून, तर -2 पासून 2 टाइम्स कॉस थीटा. सो बेसिकली आपल्याकडे ही कंडिशन आहे की ही जी कॉस 2 थीटाची व्हॅल्यू आहे किंवा याचा जो रिअल पार्ट आहे तो काय -2 आणि 2 च्या मध्ये, किंवा याला आपण काय म्हणू शकतो की लेस दॅन इक्वल्स टू 3 आणि -3 च्या मध्ये मॉड z ची व्हॅल्यू, राईट. मॉड z ची व्हॅल्यू 3 आणि -3 च्या मध्ये. म्हणजे यासोबत आपण काय लिहू शकतो, परत शेवटचा ऑप्शन, राईट. तर आपल्याला मिळालं क्यू सोबत टी. ओके. आता इमॅजिनरी पार्ट ऑफ z आपण इथे या ओमेगाला लिहिलं आहे, राईट. आणखी एक पॉसिबिलिटी आहे की याचं जर मॉड काढतो म्हटलं आपण, मॉड काढला तर हा डिवाइड बाय 2 येईल. मॉड ओमेगा किती आहे, मॉड ओमेगा इक्वल्स टू 1 आहे. हा 2 जर आपण डिवाइडला घेऊन गेलो तर 1/2. 1/2 काय, मॉड्युलस काय, लेस दॅन 1. म्हणजे हा जो रिअल पार्ट आहे आपला, हा रिअल पार्ट काय, लेस दॅन 1 आहे. सो रिअल पार्ट ऑफ z इज लेस दॅन 1. रिअल पार्ट ऑफ z लेस दॅन 1 कशामध्ये आहे, रिअल पार्ट ऑफ z कशामध्ये लेस दॅन 1 आहे, द रिअल पार्ट ऑफ z लेस दॅन इक्वल्स टू 1. हे आपण चेक करू शकतो, ठीक आहे. त्याच्यातरी थोडासा विचार करायची गोष्ट आहे की ऍक्च्युली याच्यामध्ये लेस दॅन 1 असायला पाहिजे की नाही, कारण की इमॅजिनरी पार्ट 0 झाला. इमॅजिनरी पार्ट 0 तर मॉड x इक्वल्स टू 1, तर कॉस थीटाची व्हॅल्यू डिपेंड करते की 1 पेक्षा छोटी आहे की नाही. सो लेस दॅन 1/2 पाहिजे ऍक्च्युली. सो लेस दॅन 1 घ्यायचा की नाही हे आपण इथे व्हेरीफाय करू शकतो की नाही करू शकत, ते आपली चॉईस आहे. लेस दॅन मॉड्युलस 1 घ्यायचा की नाही घ्यायचा, राईट. तशा प्रकारे आपण सगळे ऑप्शन चेक केले आणि हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा.
नसेल तर फारच चांगलं. भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये नेक्स्ट लेक्चरसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.